विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या जोडले गेले। दानवेजी, गोळ्या झाडण्यात येत आहेत। दहिसरमधले माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हल्ला झाल्याचं कळतंय। आपली पहिली प्रतिक्रिया। माझा आवाज पोहोचतो दानवेजी? सारा सगळ्या राज्यामध्ये मला वाटतं याचं असं कधीच झालं नव्हतं। रोज गोळ्या झाडतात। बरं, झाडणारे लोक असे नाही की अननोन आहे। सरकारचा धाक या प्रशासनाचा धाक, होम मिनिस्टरचा धाक कोणालाच नाही, गृह मंत्रालयाचा धाक। हॅलो दानवेजी, नेमका कोणी हल्ला केला असेल, त्यामागची काय पार्श्वभूमी आहे याबाबत तुम्हाला काही कळलंय? माहिती आहे तुमच्याकडे? मला हल्ला झाला एवढं माहिती आहे, पण कोणी करो हल्ला, पण एवढी हिंमत होती कधी? ज्यावेळेस गुंडाराज आहे त्याच्यामुळे होत आहे। इथं ज्या पद्धतीनं राज्य चालू आहे, गुन्हेगारांना मोकळे चालू आहे, कोणाचं त्याच्यावर कोणतेही नियंत्रण नाही, आणि म्हणून एवढी हिंमत वाढते, एवढं तर मी म्हणेल। म्हणजे नेमकं राज्यात आता जे सगळं चित्र सुरू आहे, सातत्यानं गोळीबाराचे प्रकरण समोर येत आहेत, जसं तुम्ही विरोधक सातत्यानं म्हणतात गुंडाराज सुरू आहे, तसंच काहीसं वातावरण आता पुन्हा पाहायला मिळालंय? पुन्हा काय रोज चालू आहे? परवाच्या गोळीबाराला फार दिवस नाही झाले, 2-3 दिवसच झाले, 2-4 दिवस। आज गोळीबार होतोय। गुंड रोज दिवसा ढवळ्या राज्याच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटतात, नेते जाऊन त्यांच्या घरी जातात, गुन्हेगारांचं समर्थन करतायत सत्ताधारी पक्षाचे लोक, आणि मग हे त्याचं फळ हे असं राज्याची प्रतिमा काय बनते? रोज गोळीबार दिवसा ढवळ्या। दानवेजी, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात। विरोधी पक्षनेता म्हणून राज्यपालांकडे काही पत्र देऊन विनंती करणार आहात, काही मागणी करणार आहात? आता ते करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण झालेला आहे ते पाहता निश्चित येणार काळात राज्यपालांना भेटून मग या सगळ्या गोष्टी सांगावं लागेल। निश्चित आम्ही करू, त्याच्यात मी पुढाकार घेईल। नक्कीच, धन्यवाद अंबादासजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी। तर घोसाळकरांवर 2 ते 3 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येते। ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती हा हल्ला झालाय। नेमका हा हल्ला कोणी केला त्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही, मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याची माहिती समोर येते। शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे अभिषेक, यांच्यावरच गोळीबार करण्यात आलेला आहे। त्यांना आता करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शिवसेनेचे दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। कृष्णा, आपलेही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।